झुंज समाजसेवी संस्थेने दिला आदिवासी चिमुकल्या मुलांना मदतीचा हात। यूम क्विकली। धारणीतील आदिवासी मुलांना शिक्षणाबाबत आवड निर्माण करण्याकरता शालेय उपयोगी वस्तू भेट स्वरूपी देण्यात आल्या। खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे यांनी केले झुंज संस्थेच्या कार्याचे कौतुक। विशेष करून म्हणजे आमच्या शाळेमध्ये शिकणारे जे मुलं आहेत त्या मुलांची जी अवस्था आर्थिक स्थिती अशी अतिशय दयनीय आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही। त्याचं कारण असं आहे का बहुतेक यामध्ये 7% असे मुलं आहेत आमच्या शाळेमध्ये कोणाची आई आहे तर वडील नाही आहे, वडील आहेत आई नाही आहे। तर काही मुलं असे आहेत का आई आणि वडील दोन्ही नाही आहे, पण आजी आजोबा किंवा काकाकडे राहतात। म्हणून या मुलांना जे साहित्य मिळत आहे ते खरोखर ज्यांना आवश्यकता आहे त्या लोकांना हे साहित्य तुम्ही देत आहात, त्याबद्दल आम्ही जे लोक परिस्थितीशी झुंजतात आहेत त्यांना एक शिक्षणामध्ये आरोग्यामध्ये मदतीचा हात देणारे युवक सगळे एकत्र आले आणि कोणालाही वर्गणी न मागता स्वतःच पैसे जमा करतात। आणि ज्या आदिवासी गावामध्ये म्हणजे विजेचा दिवासुद्धा पोहोचला नाही त्या आदिवासी गावामध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांना दप्तरं देणे, छत्र्या देणे आणि पुस्तकं देणे आणि त्यांच्यासोबत राहणे, त्यांच्या अडचणी समजून घेणं, ते कसे झुंजतात हे समजून घेणं हे मुलाचं काम हे सगळे युवक करतात आहेत। आज अतिशय सुंदर हे स्कूल बॅग आणि सुंदर अशी छत्री आणि पुस्तकं हे धारणीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहे आणि संपूर्ण गाडी तिथे जाते आणि त्यामुळं या मुलांपासून बरोबर शिकण्यासारखं आहे। भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी तेच सांगतात की संपूर्ण भारताचा एक नागरिक संस्काराने आपल्या विरासताप्रमाणे आणि संपूर्ण देशाच्या कामामध्ये आणि सगळ्या देश बांधवांना एकमेकाला सोबत घेऊन चालणारा जर असला तर निश्चितच आपला भारत देश जगामधला एक नंबरचा देश होईल। आणि त्याचं चांगलं उदाहरण अमरावतीच्या युवकांनी झुंजच्या बाबतीत दिलेलं आहे। सर्व त्यांच्यामध्ये असं विशेष नाही, सर्वजण एकत्रीकरण त्यांचं आहे। त्यांना मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढच्या कार्यक्रमासाठी जीवनासाठी लोकांना मदत करण्यासाठी मनपूर्वक शुभकामना। भारत माता की जय। जय